तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, बिहारमध्ये काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत असताना काँग्रेस केवळ 7 जागांवर आघाडीवर आहे। Should I do this in English? I think so. Okay. History has been created in Bihar. The voter turnout was its highest at 66.91%. The maximum number of women came out and voted 71.6%. And if we look at the 8.5 lakh polling staffers, 1.5 lakh polling agents, 2,600 candidates, and in 243 constituencies, we realize that the NDA has created not just magic and ripples, but to cross 191 is the first time in the history of Bihar. And I'm glad that Bihar has accepted Prime Minister Modi in his entire resolve for a Viksit Bharat. And in that momentum, they have voted with the maximum strike rate and highest voter turnout. And credit to the Election Commission too. Perfect. निश्चित आपण पाहतोय भाजप बहुतेक जागांवर बिहारमध्ये आघाडी घेताना दिसतंय। भाजप 85 जागांवर आघाडीवर, त्यामुळे अर्थातच 17 वर्ष ज्या ठिकाणी नितीश कुमार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे तिथं आता कुठेतरी भाजप वरचढ ठरताना दिसतंय। त्यामुळे शंखनाद या ठिकाणी आपण पाहतोय। बिहारमध्ये ही थेट दृश्य आपण फुल स्क्रीनवर पाहूया। बिहारच्या या भाजपच्या कार्यालयात जल्लोषाला आता सुरुवात झालेली आहे। बिहारमध्ये भाजप बहुतेक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। मिठाई देखील आता तयार केली जाते। बुंदीचे हे लाडू वाटण्यास भाजप कार्यालयात सुरुवात। तर दुसरीकडे नितीश कुमार यांची जेडीयू पार्टी ही देखील अद्याप आशावादी आपण पाहतोय। बिहार का मतलब नितीश कुमार असं म्हणत या ठिकाणी फलक झळकवले जात आहेत। तर तिथं भाजपनं एनडीए मध्ये मुसंडी मारलेली आहे। भाजप बिहारमध्ये मोठा पक्ष ठरताना दिसतोय। जर भाजप 85 जागांवर आघाडी घेत असेल तर भाजप मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर दावा करेल, हे निर्विवाद सत्य आहे। बिहारचा महानिकाल आपण या क्षणी पाहतोय। नितीश कुमार यांचा जेडीयू 73 जागांवर आघाडीवर आहे। तर या सगळ्या मुद्द्यावर मुरलीधर मोहोळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण। मला असं वाटतं की बिहारमध्ये एकूणच भाजपचा जर स्ट्राईक रेट आपण नीलम पाहिला तर तो 83% असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचा स्ट्राईक रेट सर्वार्थानं महत्त्वाचा। भाजप या ठिकाणी मोठा पक्ष ठरतोय। बिहारचा हा महानिकाल, या सगळ्यावर आपली नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।